नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका गणित जी आपल्याला पुस्तकाच्या मागे दिलेली आहे त्याच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करतोय बघा. 36वा प्रश्न आहे बघा त्यातला. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही, योग्य नसलेलं ओळखायचं आपल्याला. मग इथे किती दिले? 3 घरं जर का सोडले शेवटचे तर काय होतील? 32,925. 32,925 लिहिलेला आहे, बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. इथे 3 घरं सोडले तर काय होईल? 44,404. इथे सुद्धा बरोबर लिहिलेलं आहे, हे पण बरोबर आहे. इथे काय होईल? हे 3 घरं नंतरचे 2 घरं हजाराचे आणि लाखाच्या घरात 1 म्हणजे 1,60,016. पण इथे काय दिलेलं आहे? 16,016. हा चुकीचा आहे आणि आपल्याला योग्य नसलेलंच ओळखायचं होतं, म्हणून तिसरा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 37वा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या वस्तूला एकही कोपरा नसतो? मग कोणती वस्तू असते? गोल किंवा पृथ्वीच्या आकाराची जी वस्तू आहे तिला सगळीकडे जर का तुम्ही पाहिलं तर सगळा भाग कसा आहे? तिचा वक्र भाग आहे. तिला एकही कडा किंवा कोपरा नसतो, म्हणून पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 38वा प्रश्न आहे बघा. क केंद्र असलेल्या वर्तुळात, वर्तुळ दिलं, वर्तुळाचं केंद्र काय? क. जीवा ब ची लांबी 11 सेमी आहे. जीवा अ पासून तर ब पर्यंत जीवा दिलेली बघा आपल्याला काय? अ ब कितीची आहे ती? 11 सेमीची आहे. तुम्ही जर का पाहिलं तर जीवा अ ब वर्तुळाच्या केंद्रातनं जाते. मग वर्तुळाच्या केंद्रातनं गेलेली जीवा म्हणजे काय असते? ती वर्तुळाचा व्यास असते. म्हणजे व्यास अ ब कितीचा आहे आपला? 11 सेमीचा आहे. कशाचं माप काढायचं आपल्याला? क ड चं माप काढायचं आहे. क ड क ड चं माप काढायचं आहे. क ड काय आहे? केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू ड यांना जोडणारी रेषा म्हणजे काय असते ती? त्रिज्या. त्रिज्या काय असते? त्रिज्येचं माप ती काय असते? निम्मे असते. कुणाच्या? व्यासाच्या मापाच्या निम्मे असते. मग 1/2 जसेच्या तसे. व्यास किती आलाय आपला? 11. इथे काढला होता बघा आपण व्यास 11. मग काय होऊन जाईल? 11 गुणिला 1 11 भागीला 2 म्हणजे 11/2 सेमी. 11/2 सेमी कितवा पर्याय आहे आपला? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 39वा प्रश्न आहे बघा. गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. पहिले दिलं काय? 16/3. दुसऱ्या पर्यायात काय आहे? 14/3. तिसऱ्या पर्यायात काय? 11/3 आणि चौथ्या पर्यायात काय? 2/3. पहा बरं, हे पहिले 3 जर का आपण पाहिले याच्यामध्ये अंश जो आहे हा अंश या छेदापेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग अंश जर का मोठा असेल कुणापेक्षा? छेदापेक्षा. अशा अपूर्णांकाला काय म्हणतो आपण? कसा आहे तो? अंशाधिक अपूर्णांक आहे. त्याचा अंश अधिक आहे छेदापेक्षा. आणि चौथ्यात जर का पाहिलं तर छेद जो आहे तो मोठा आहे कोणापेक्षा? अंशापेक्षा. अशांना काय म्हणतो आपण? छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. मग पहिले 3 अंशाधिक आहे, शेवटचा छेदाधिक आहे, म्हणजे गटातला बसणारा चौथा पर्याय जो आहे तो काय? तर छेदाधिक अपूर्णांकाचा आहे. 40वा प्रश्न आहे बघा. 1, 0, 6 आणि 5 या अंकांनी तयार झालेल्या लहानात लहान संख्या तयार करायची आहे. मग लहानात लहान संख्या. मग पहा बरं, लहानात लहान करत असताना काय करतो आपण? सर्वात छोटा घेतो. सर्वात छोटा काय आहे? 0 आहे. पण सर्वात छोटा करत असताना 0 जर का असेल तर त्याला घ्यायचा नाही, त्याच्यापेक्षा मोठा घ्यायचा. त्यापेक्षा मोठा काय आहे? 1. मग पहिले 1 घेतला. त्यानंतर आता 0ला टाका. त्यानंतर मोठा कोण? 5. त्यानंतर मोठा कोण? 6. म्हणजे काय संख्या तयार झाली? 1056. याला कितीने भाग द्यायचा आहे? 10. द्या बरं मग. 1056 याला काय करतोय आपण? 10 ने भागतोय. मग 10 एके 10.
10तनं 10 गेले 0, त्यावरती उतरवला 5. 10च्या पाण्यात 5 येत नाही म्हणजे वर एक 0 द्यायला लागेल. 5तनं 0 गेला तर 5. त्यावरती उतरायला लागतील आपल्याला आता 6. मग 10 5 किती होऊन जातील 50. 7 ते 0 गेला 6, 5तनं 5 गेले 0. 6 बाकी उरली बघा आपली. 6 काय आहे बाकी. 105 काय आलेला आहे आपला भागाकार. काय विचारलं आपल्याला भागाकार व बाकी किती. भागाकार किती आला 105. बाकी किती आली 6. 105 आणि 6 कोणत्या पर्यायात दिलेला आपल्याला दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 41वा प्रश्न आहे बघा. 48 सेमी लांबीची एक तार वापरून एक आयत तयार केला. 48 सेमीची तार होती बघा. त्याला वाकवलं आणि काय तयार केला आयत तयार केला. म्हणजे काय झाली त्या आयताची परिमिती झाली. आपल्याला माहिती आहे आयताची परिमिती काय आयताच्या सर्व बाजूंची बेरीज. म्हणजेच काय त्या ताराला जर का वाकवून आपण आयत तयार करतोय म्हणजे त्या आयताची परिमिती किती असणार आहे 48 सेमी असणार आहे. मग परिमिती काय फॉर्म्युला परिमितीचा 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी बरोबर किती दिले 48 सेमी. मग पहा बरं हे दोन इकडे गुणाकार करताय इकडे येऊन काय करतील ते भागाकार करतील. म्हणजे इकडे काय होणार लांबी अधिक रुंदी किती असेल 48 भागीला 2. 48 भागीला 2 म्हणजे काय 48च्या निम्मे किती झाले 24 सेमी. मग आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे की लांबी आणि रुंदी यांची बेरीज किती येते 24 येते. मग पहिले पहा बरं 13 आणि 12 25 होतात चालणार नाही. 23 आणि 21 किती झाले 44 चालणार नाही. 15 आणि 9 किती होतात 24. मग 15 आणि 9 तिसऱ्या पर्यायामध्ये बेरीज अचूक 24 येते आहे. म्हणजे तिसरा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 42वा प्रश्न आहे बघा. एक रीम कागदांपैकी किती कागद दिला एक रीम. एक रीम म्हणजे किती असतात एक रीम म्हणजे 480 कागद असतात. त्यापैकी किती कागद वापरले 2 ग्रॉस कागद वापरले. 2 ग्रॉस म्हणजे 2 गुणिला 2 आहे म्हणून 2 गुणिला करतो. 1 ग्रॉस म्हणजे किती कागद असतात 144. मग 2 गुणिला 144 म्हणजे किती झाले 288 कागद झाले. वापरून घेतले एवढे म्हणजे 480 मधनं 288 वजा करा. शून्यातनं 8 जात नाही म्हणून 10 इथे होऊन जातील 7. 10तनं 8 गेले तर 2. 7तनं 8 जात नाही म्हणून 17 इथे होऊन जातील 3. 17तनं 8 गेले तर 9. 3तनं 2 गेला तर 1. म्हणजे 192 कागद आता आपले उरलेले आहेत. एवढे वापरले होते आपण 288. आपल्याकडे होते 480. आता उरले किती 192 कागद उरले. आपल्याला कागद कशात काढायचे आहे डझन मध्ये. 1 डझन म्हणजे किती असतात 1 डझन म्हणजे 12 कागद. म्हणजे हे जे उत्तर आलं 192 याला 12 ने भाग द्या. मग पहा बरं 12 एके 12. 9तनं 2 गेले 7. 1तनं 1 गेला 0. त्यावर उतरवले 2. 12 सख किती झाले 72. 72 मधनं 72 गेले उरले 0. किती उत्तर आलं 16. म्हणजे 16 डझन कागद उरले. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 43वा प्रश्न आहे बघा. संदीप रोज रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप चालू करतात. कितीला चालू करतात रात्री 10:30ला म्हणजे 10:30 आणि बंद कितीला करतात 12 वाजता बंद करतात. 12ला बंद करतात. मध्यरात्री 12ला बंद करतात. म्हणजे पंप किती तास चालतो 1.5 तास पंप चालतो. 1.5 तासच कसं लिहिता येईल आपल्याला 1.1/2. यालाच कसं लिहिता येते बेक बे. बे आणि 1 म्हणजे 2 आणि 1 3. 3/2 तास. अशा पद्धतीने आपल्याला 1.5 तास लिहिता येतो. काय सांगितलं एप्रिल महिन्यात. एप्रिल महिना म्हणजे किती दिवस 30 दिवसांचा असतो आपला कोणता महिना
एप्रिल महिना. त्यामध्ये काय सांगितलं, 22 एप्रिल पासून 25 एप्रिल पर्यंत संदीप कुठे गेले होते, बाहेर गावी गेले होते. मग 22 पासून 25 पर्यंत बाहेर गेले म्हणजे किती दिवस, 22, 23, 24 आणि 25, 4 दिवस बाहेर गेले. 4 दिवस बाहेर गेले म्हणजे -4 करा, किती दिवस उरले, 26 दिवस. बघा आता काय आहे, हा पंप जो आहे त्यांचा चालतोय. तर किती तास पंप चालला ह्या एप्रिल महिन्यामध्ये ते काढायचं. त्यासाठी काय करायचं, 26 दिवस पंप चालला गुणीला एका दिवसाला किती होता, 3/2 तास होता. आणि याचं गुणाकाराचं उत्तर काढा. इथं काय होईल, बेक बे आणि 26च्या निम्म्या काय होऊन जातील, 13. 13 गुणीला 3 म्हणजे किती झाले, 33. 39 तास पंप एप्रिल महिन्यात चालला. 39 तास कितवा पर्याय आहे, चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. 44वा प्रश्न आहे बघा, प्राजक्ताने मंडईतून 2.5 किलोग्रॅम कांदे. 2.5 किलोग्रॅम म्हणजे काय, 2 किलो 500 ग्रॅम. इथे काय लिहितोय आपण, किलोग्रॅम लिहितोय आणि इथे काय लिहितोय आपण, ग्रॅम लिहितोय. 1.25 किलोग्रॅम बटाटे. 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1 किलो आणि 250 ग्रॅम बटाटे. 1/2 किलोग्रॅम फ्लावर. 1/2 किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम फ्लावर तिने घेतले. तर एकूण किती भाजी खरेदी केली, एकूण किती भाजी खरेदी केली, काय करायला लागेल, तिघांची बेरीज करा बरं. मग 0 0 0 0, 5 आणि 5 10, आजच्या लाला 1, 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, परत आजच्या लाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. काय उत्तर आलं आपलं, 4 किलोग्रॅम 500 ग्रॅम. 4 किलोग्रॅम 500 ग्रॅम एवढी भाजी प्राजक्ताने मंडईतून खरेदी केली. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 45वा प्रश्न आहे बघा, मार्च महिन्याच्या 13 तारखेला गुरुवार होता. बघा मार्च महिन्याबद्दल आपण बोलतोय. मार्च किती दिवसांचा, 31 दिवसांचा महिना. काय सांगितलं, 13 मार्चला काय होता, गुरुवार होता. तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील. मग लक्षात ठेवायचं आपल्याला बघा, कोणते वार 5 वेळा येतील म्हणजे काय असते, जर का 31 दिवसांचा दिवस असेल तर 1 तारखेला, 2 तारखेला आणि 3 तारखेला जो वार येतो तो त्या महिन्यात किती वेळा येतो, 5 वेळा येतो. मग बघा 13 मार्चला गुरुवार होता, 13तनं 7 वजा करा, काय आलं 6. 6 मार्चला सुद्धा काय असेल आपला गुरुवार असेल. मग 5ला बघा, 4ला बघा, 5 मार्चला कोणता असणार आहे, बुधवार. त्याच्यानंतर 4 मार्चला कोणता असणार आहे, मंगळवार. नंतर 3, 2 आणि 1, 3 तारखेला कोणता असणार आहे, सोमवार. 2ला रविवार आणि 1ला शनिवार. आपल्याला माहिती आहे कसं असते, 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारीख 5 वेळा येते, म्हणजे यांचा वार 5 वेळा येतो. मग आता 1 तारखेला काय दिला, शनिवार. 2ला रविवार, 3ला सोमवार, म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार हे वार जे आहे त्या मार्च महिन्यामध्ये 5 वेळा येतील. तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 36व्या उदाहरणापासून ते 45व्या उदाहरणापर्यंत जी प्रश्न दिलेली आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांची उत्तरं पाहिली. यापुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.